एक मिनिट थांबा. हा व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, पण जास्तीत जास्त शेअर करा. कारण हा व्हिडिओ आम्ही एंटरटेनमेंट साठी नाही, तर लहान मुलांचं आयुष्य वाचवण्यासाठी करत आहोत. आजकाल लहान मुलं गायब होत आहेत आणि माझ्याकडे असं होणार नाही असं गाफील राहू नका. लक्षात ठेवा, दुर्लक्षाचा एक क्षण आणि आयुष्यभराचं दुःख. आजकाल एक भयानक सत्य आपल्या डोळ्यांसमोर येत आहे. लहान मुलं गायब होत आहेत, पळवली जात आहेत. आणि हो, हे फक्त बातम्यांपुरतं मर्यादित नाहीये. हे आपल्या आसपास, आपल्या शहरात, आपल्या गावात घडतंय. आज एखाद्याच्या घरात रडणं आहे, तर उद्या आपल्याही घरात रडणं असू शकतं. पण एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे ती स्वप्न कायमची तुटू शकतात. आपण कुठे चुकतोय? आपण म्हणतो थोड्या वेळासाठी बाहेर आहे. आपल्याकडे असं काही होत नाही. मुलं मोठी झाली आहेत, पण सत्य असं आहे की धोका वय पाहत नाही, संधी पाहतो. आजूबाजूला असे अनोळखी माणसं फिरत आहेत. मुलांना गोड बोलून चॉकलेट, पैसे, खेळणी दाखवणारे फिरत आहेत. मुलांना असे गोड आमिष दाखवून गायब करण्याचे काम करत आहेत. आणि कृपया माझी एक विनंती आहे की तुम्ही या गोष्टी नक्की करा. लहान मुलांना कधीही एकटं सोडू नका. लहान मुलांना खेळायला पाठवताना आजूबाजूला कोण आहे हे आधी लक्ष ठेवा. अनोळखी व्यक्तीशी बोलायचं नाही हे ठामपणे मुलांना शिकवा. लहान मुलांना त्यांचं नाव, आई वडिलांचं नाव, त्यांचा पत्ता हे पाठ करायला शिकवा. कोणी स्पर्श केला, बोललं तर त्यांना लगेच सांगायला शिकवा. आज तुम्ही शांत राहिलात तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. जर तुम्ही आज सावध राहिलात तर उद्या एखादं निरपराध मूल सुरक्षित राहील. हा प्रश्न फक्त आई वडिलांचा नाहीये, हा प्रश्न पूर्ण समाजाचा आहे. रस्त्यात रडणारं मूल दिसलं तर हा माझा विषय नाही म्हणून असं करू नका. मुलाला कोणी जबरदस्ती नेत असेल तर त्याला तिथेच थांबवा. कारण उद्या कोणीतरी आपल्या मुलासाठी आवाज उठवेल. शेवटचं आवाहन करते की हा व्हिडिओ लाईक केला नाही तरी चालेल, पण जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे अनेक मुलांचं आयुष्य वाचू शकतं. गाफील राहू नका, मुलांकडे लक्ष द्या. एकच सांगते, मुलं सुरक्षित तर भविष्य सुरक्षित.